धडा 7वा चलन व्हेरिएशन. समचलन. समचलन म्हणजे काय तर डायरेक्ट व्हेरिएशन. x and y आर इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे x आणि y हे समप्रमाणात आहे. याचा अर्थ काय होतं x ची किंमत वाढली तर y ची किंमत पण वाढणार आहे. x कमी झालं तर y पण कमी होणार आहे. आणि ते कसं लिहिता येतं कॅन बी रिटर्न ॲज x and y are in direct variation. There is a direct variation between x and y. Using mathematical symbol, it can be written as x and y in direct variation, where mathematical symbol alpha. This symbol is called alpha and is a Greek letter, and this letter is used for to denote variation. म्हणजे काय तर x आणि y हे कसे आहेत समप्रमाणात आहेत. x आणि y हे समप्रमाणात आहे. समजा x आपण नंबर ऑफ नोटबुक धरले म्हणजे वही आणि y बरोबर काय धरलं आपण त्याची किंमत कॉस्ट. आता एका वहीची किंमत x = 1, वहीची किंमत आहे 20. समजा वह्या आहेत 2 तर आता कॉस्ट किती होणार आहे 2 वह्यांची 40. 3 असेल वह्या तर किती कॉस्ट होणार आहे आता 60. म्हणजे वह्यांची संख्या वाढली की कॉस्ट ही वाढत जाते. म्हणजे x आणि y हे समप्रमाणात आहे किंवा x and y are in a direct variation or there is a direct variation between x and y. Now x and y x and y are in a direct proportion and is written in the form of equation. म्हणजे आपण हे समीकरणामध्ये कसं लिहू शकतो तर x = ky where k is constant. Therefore k = x divided by y. तर मगाशीच आपण उदाहरण बघितलं एका वहीची किंमत ही 20 रुपये आहे तर 2 वह्यांची किंमत किती आहे 2 वह्यांची किंमत ही 40. 3 वह्यांची किंमत 60. 4 वह्यांची किंमत 80. तर आपल्याला k ची किंमत काढायची. k बरोबर आहे x भागिले y. x किती इथं 1 भागिले किती y ची किंमत 20. k = 1 divided by 20. तसं जर आपण ह्या व्हॅल्यू घेतल्या x आणि y च्या x/y = समजा k 40 भागिले 2 करायचं इथं 40 भागिले 2 मग उत्तर काय येणार आहे 40 भागिले 2 नाही 2 भागिले 40 उत्तर येणार आहे परत 1/20. 2 1 बे आणि 2 2 4 2 0 0 म्हणजे परत k ची किंमत किती येते 1/20. आता ह्या किमती घेऊन आपण k ची किंमत काढू. k बरोबर आहे x भागिले y म्हणजे 3 भागिले 60. 3 भागिले 60 परत 3 ने भाग दिला 3 1 3 3 2 6 0 म्हणजे 1/20. k ची किंमत किती आली 1/20. म्हणजे प्रत्येक ठिकाणी k ची किंमत कशी आहे कॉन्स्टंट आहे स्थिर आहे. तर अशा x आणि y च्या किमतींना काय म्हणतात की ह्या दोन्ही किमती समप्रमाणात आहे.
x and y are in the same proportion. कॉन्स्टंट k इक्वल टू k इज अ कॉन्स्टंट. k काय आहे? स्थिरांक आहे. तर x आणि y च्या जरी किमती व्हॅल्यू कमी जास्त झाल्या तरी k मात्र कसा येते? कॉन्स्टंट येते, स्थिर राहते. ह्याची किंमत कशी आहे? स्थिर आहे. तर ह्याची किंमत किती आहे? 1/20. 1/20. k इक्वल टू 1/20 इज अ कॉन्स्टंट. And x and y are in a same proportion. Means what? X and y are in a direct variation. If x increases, then y increases. If x decreases, y decreases. इथे आपण x बरोबर काय धरलंय? इथं x बरोबर आहे वह्यांची संख्या आणि y बरोबर आहे वहीची किंमत. जर एक वही घेतली तर किंमत आहे 20 रुपये. तर 2 वह्या घेतल्या तर किंमत किती असणार आहे? 40 रुपये. म्हणजेच काय? x आणि y हे कसे आहेत? समप्रमाणात आहे. वह्याची संख्या आणि वह्यांची किंमत हे समप्रमाणात आहे. संख्या वाढली की किंमत वाढणार आहे. आता दुसरं एक उदाहरण बघू आपण. समजा एका पेनाची किंमत ही 25 रुपये आहे. म्हणजे पेन एक तर किंमत किती आहे? 25. आता जर आपण 2 पेन घेतले तर किंमत कमी होईल का वाढेल? तर किंमत वाढणार आहे. आता किंमत किती होणार आहे पेनांची? 2 पेनांची किंमत 50 रुपये. म्हणजे पेनांची संख्या आणि पेनांची किंमत हे कसे आहेत? समप्रमाणात आहे. आता आपण 3 पेन घेतले तर 3 पेनांची किंमत किती होणार आहे? 25 अधिक 25 अधिक 25 बरोबर 75. आता आपण 4 पेन घेतले तर किंमत किती होणार आहे? 25 अधिक 25 अधिक 25 अधिक 25 बरोबर 100. म्हणजे पेनांची किंमत आणि त्यांची संख्या हे कसे आहेत? समप्रमाणात आहेत. म्हणजे पेनांची संख्या वाढली की त्यांची किंमत वाढते आणि पेनांची संख्या कमी झाली की त्यांची किंमत पण काय होणार आहे? कमी होणार आहे. x varies directly as y किंवा x is directly proportional to y. x equal to ky where k is constant स्थिरांक. कॉन्स्टंट आणि स्थिरांक म्हणजे काय? तर k ची किंमत ही बदलत नाही, ती एकच आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? x आणि y हे समचलनात आहे. x बरोबर आहे ky आणि k आहे स्थिरांक. म्हणून k ची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? बरोबर k बरोबर आहे x भागिले y. x भागिले y. त्यावरून आपल्याला k ची किंमत समजणार आहे. तर आता ह्या सूत्राचा वापर करून, ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला पुढले गणित सोडवायचे आहेत.